हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी करत आहे चिकनचा खिमा। तर त्यासाठी मी ते अर्धा किलो चिकन घेतलं होतं, बोनलेस चिकन घेतलं होतं आणि त्याचा मी खिमा मारून घेतलेला आहे। तर इथे स्वच्छ धुवून मी चाळणीतच धुतलेला आहे, कारण बारीक बारीक केलेलं असतं त्यामुळे मी चाळणीतच धुवून घेतला। इथे मी अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 चमचे असं दही घालून घेतलेलं। तर दही वगैरे आपल्याला त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, मॅरिनेट करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी कढई घेतली आहे, कढईमध्ये घातले आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। आमच्या इथं तेल जास्त आवडत नाही त्यामुळे मी कमी तेलातच करत आहे। तर इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि 4-5 मिरच्या असे मी घेतलेलं आहे। तर तेलामध्ये आपण आता खडे मसाले घालून घेऊया। इथे मी आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे, म्हणजे खलबत्त्यातच कुटून घेतले। आज माझ्याकडे पेस्ट माझी संपलेली होती आणि घाईघाईमध्ये म्हणलं चला खलबत्त्यातच टेचून घेऊया। तर इथे तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घातलेले, तमालपत्र, दालचिनी, विलायची, 6 जिरे असे मी घालून घेतलेलं आहे। ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेतलेला, कांदा व्यवस्थित त्यात परतून घेतला। त्याचबरोबर त्यात आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि तिथे 4 मिरच्या मी त्यात घालून घातलेल्या आहे आणि टोमॅटोसुद्धा घातलेले। तर टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी आता इथे थोडंसं मीठ घालून घेत आहे, जेणेकरून आपले टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील। इथे मी मसाले घेतले, धना पावडर, मिरची पावडर आणि मटण मसाला बस, आणि थोडीशी हळद असे मी मसाले घेतलेले आहे। तर तुम्ही म्हणताल आता चिकनचा खिमा आहे आणि मटण मसाला का टाकला, तर तुम्हीसुद्धा एकदा चिकनच्या चिकनच्या खिम्यामध्ये तुम्ही मटण मसाला नक्कीच वापरून बघा, त्याची टेस्टच वेगळी लागते। तर इथे मसाले छान शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मसाले थोडंसं 1-2 मिनटं झाकण ठेवून मी असे शिजवून घेतले। पाहू शकता आता किती छान त्याला तेल सुटलेलं आहे। तर तेल सुटल्यानंतर आपल्याला इथं आपला मॅरिनेट केलेला खिमासुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपला मॅरिनेट केलेला चिकनचा खिमा आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर तो व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला 2-3 मिनटे तर 2-3 मिनटे आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या खिम्याला पाणी सुटेल। तर इथे पाहू शकता 2-3 मिनटात खिम्याला किती पाणी सुटलं आहे। जर तुम्हाला खिमा असा सुक्का करायचा असेल तर तुम्ही पाणी इथे अजिबात वापरू नका, वाफेवरतीच त्याला शिजून घ्या, छान होतं। तर इथे मला थोडासा रशेदार करायचा आहे, जेणेकरून आम्ही त्याला पावासोबत खाऊ शकतो। म्हणून आता इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे, ते खिम्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आता व्यवस्थित मी खिमा शिजवून घेणार आहे। शिजायला तर चिकनचा खिमा तर पटकन शिजतो, पण तरीसुद्धा आता मला हे पाणी खूप झालेलं आहे त्यामुळे मला ते आटवायचं आहे। तर पाहू शकता इथे अजून पाणी आहे, तर मी झाकण ठेवून अजून एकदा त्याला वाफ काढून घेते। तर त्याच्यासोबत खायला मी इथे कांदा भात केलेला आहे, कांदा भाताची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे। तर इथे मी मटण मसाला घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि तेल घेतलं आहे आपले पाव गरम करण्यासाठी। तर माझ्याकडे इथे बटर अवेलेबल नव्हतं म्हणून मी तेल घेतलं आहे। तर तेल घालून घेतल्यानंतर मी मटण मसाला असा तव्यावरती पसरून घेतला, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि त्याच्यावरती पावाची जोडी ठेवून दिली आहे। तर पावाची जोडी व्यवस्थित मसाल्यावरती फिरून घेतली म्हणजे आपला मसाला आणि कोथिंबीर सगळीकडे लागलं जातं आणि असे पाव तुम्ही नक्कीच करून त्याच्यासोबत खा, खूपच टेस्टी लागतात। तर इथे मी पाव छान गरम करून घेत आहे। तर फ्रेंड, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच मला सांगत जा। खूप छोट्या रेसिपी असतात आणि खूप कमी वेळाच्या असतात, तर त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। तर इथे पाहू शकता आपले पाव भाजून झालेले आहे छानपैकी आणि खिमासुद्धा व्यवस्थित आपला छान तयार झाला, किती छान कलर आलेला आहे आणि थोडासा असा आपला रस्सा केलेला आहे। तर कशी वाटली माझी रेसिपी तर नक्कीच सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात